One, we have to discussing about the next new part in the economic botany, that is the spices and the condiment. तुम्हाला हे माहीत आहे स्पायसेस आणि कॉन्डिमेंट्स काय असतात ते सगळ्या लोकांना आले लक्षात. पण स्पायसेस आणि कॉन्डिमेंट आपण मसाल्याचे पदार्थ म्हणतो, पण मसाल्याचे पदार्थाचे दोन्हीचे वाक्य वेगवेगळे आहे, अर्थ वेगवेगळा आहे. कसा आहे तो आपण पाहूया इंट्रोडक्टिव्ह पार्टमध्ये, आणि मग आपण आजचा जो क्लो आहे आले लक्षात त्याविषयी बोलू. इंडिया इज द लँड ऑफ स्पायसेस अँड ए ग्लोरी ऑफ इंडियन स्पायसेस इज नोन थ्रू आउट द वर्ल्ड. इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर स्टँडर्डायझेशन, म्हणजेच त्याला थोडक्यात ISO म्हणतात, आलं लक्षात, डिफाईन स्पायसेस अँड कॉन्डिमेंट्स डिफरंटली. दोन्हीलाही त्यांनी वेगवेगळी व्याख्या दिलेली आहे. आता ही कशी दिलेली आहे बघा. कॉन्डिमेंट्स म्हणजे काय? व्हेजिटेबल प्रोडक्ट्स ऑर मिक्सचर्स देर आर फ्री फ्रॉम एक्स्ट्रानियस मॅटर यूज्ड फॉर फ्लेवरिंग, सीझनिंग अँड इम्पार्टिंग अरोमा इन फूड्स. म्हणजे स्पायसेस आपण ह्या पदार्थांना म्हणू शकतो की जे पदार्थ आपण फ्लेवरिंगसाठी वापरतो, सीझनली वापरतो आणि वेगवेगळ्या डिशेसना, फूड स्टफ्सना एक सुंदर असा ॲरोमा येण्यासाठी वापरतो, त्यांना काय म्हणायचं? स्पायसेस म्हणायचं. आणि कॉन्डिमेंट इज नॉर्मली ॲडेड टू फिट फूड टिपिकली आफ्टर द कुकिंग. कॉन्डिमेंट म्हणजे काय? तर जे सगळं एखादा पदार्थ आपण शिजवून घेतला आणि त्याच्यावरून काय करत असतो, पुन्हा आपण कोथिंबीरीची पानं असं सजावट केल्यासारखी पेरत असतो. म्हणजे ती जी फ्रेश कोथिंबीर टाकलेली आहे ते काय आहे? कॉन्डिमेंट आहे. आले लक्षात. इट इज इम्पार्ट ए स्पेसिफिक फ्लेवर, म्हणजे त्या वेळेला त्या ठिकाणी टू इन्हान्स द फ्लेवर आर टू कम्प्लिमेंट द डिश. ज्या डिश केलेल्या आहे त्या डिशला वेगळा विशिष्ट प्रकारचा वास यावा, स्वाद यावा आणि व्यवस्थित ती दिसावी, ह्यासाठी जे फ्रेश मटेरियल वापरलं जातं त्याला काय म्हणायचं? कॉन्डिमेंट म्हणायचे. बाकीचे जे आहेत लवंग, दालचिनी, मिरे बिरे हे सगळे कशात आले? स्पायसेसमध्ये आले. आले लक्षात. देर आर अबाउट 110 spices and condiments listed by ISO for the trade. ट्रेड म्हणजे व्यापार. अकॉर्डिंग टू ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स, BSI, ब्युरो ऑफ BIS म्हणतात त्याला थोडक्यात, ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड. हे मल्टिपल चॉईसला येणार बरं का बाळांनो. BIS म्हणजे ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स. देअर आर 63 आयटम्स अंडर स्पायसेस अँड कॉन्डिमेंट. आले लक्षात. BISने किती केलेले आहेत? 63 केलेले आहेत. आणि ISOनं किती केलेले आहेत? 110 लिस्ट तयार केलेले आहेत. स्पायसेस हॅव बीन सो व्हॅल्यूड प्रायमरीली फॉर देअर ॲबिलिटी टू मेक फूड टेस्ट बेटर, म्हणजे टेस्ट बेटर, अँड समटाईम्स फॉर प्रिसिव्ड ॲबिलिटी टू मेक पीपल फील बेटर अँड फाईट अगेन्स्ट द डिफरंट डिसीज. आता ह्या पॅन्डेमिकमध्ये बघता तुम्हाला माहीत आहे, कोण म्हणते ह्याचा काढा प्या, त्याचा काढा प्या, अद्रकचा काढा प्या, सुंठ घालून, दालचिनी घालून, त्यानंतर क्लोव घालून, ह्याचे जे काढे आहेत, म्हणजे त्याच्यापासून काय मिळत असते? आपल्याला एक शक्ती मिळत असते आणि वेगवेगळ्या डिशीजला काय करते असते? ते फाईट करत असते. आले लक्षात. स्पायसेस आर इवन a more important today around the globe. There is a clamor for tastier and spicier the foods. दिवसेदिवस आता ह्याचं काय आलेलं आहे? इकॉनॉमिकली व्हॅल्यू तर वाढलेली आहेत, पण लोकांचं अगदी टेस्टी खाणं, टेस्टी फूड हॅज टू बी कन्झ्युम्ड मोर बाय द ऑल द पीपल्स फ्रॉम द वर्ल्ड. स्पायसेस or their extracts are used as in medicine. Not only the flavoring, but it is also used as a medicine. It is also used in pharmaceutical industries. It is also used in perfumery.
It is also used in cosmetics and several other industries for this use. Their functional properties. What are these functional properties? Antioxidant, preservatives, antimicrobial property, antibiotic, and medicinal property have been well recognized and made use of spices have also as a natural colors in the foodstuffs. Natural color म्हणून सुद्धा वापरले जात असतात. The concept of flavor in spices comprises range of olfactory, particularly and taste the perceptions. The constituents responsible for these sensations are the volatile oils. स्पायसेसमध्ये जास्त करून काय असतात? व्हॉलाटाईल ऑइल असतात किंवा इसेन्शियल ऑइल असतात. आणि ते इसेन्शियल ऑइल्स काय करत असतात? इट हॅज टू बी रिस्पॉन्सिबल फॉर द टेस्टी, मच टेस्टी, and also a medicinal property. It is also widely used for making herbal teas, herbal medicines, and their applications to against various diseases. Agriculture has been contribute about 7% of the total export from India, and spices contribute 3% of the total agricultural products export from the India. Spices share 0.27% of the total export. आले लक्षात. आता क्लो आपल्याला जो अभ्यासाला आहे तो क्लो म्हणजे काय माहिती आहे सगळ्या? लवंग. ओरिजिन कल्टिवेशन. इट इज नेटिव्ह ऑफ Molluscous Islands and introduced to India around 1800 by East India कंपनीनं हे भारतात आणलेलं आहे. देअर स्पाइस गार्डन इन कॉटलम, तमिळनाडूमध्ये सुरुवातीला आणलं. दी वर्ल्ड क्लो इज इसेन्शियल अराउंड 63,700 tons. Indonesia is a leading country and accounts 66% of the world production. The major clove growing regions in India are Kanyakumari from Kerala, Nilgiri from Tamil Nadu, Lower Pulini Hills, Severois and Kohli Hills in Tamil Nadu. हिल रिजनमध्येच हे होत असतं. कालिकत, कोट्टायम, त्रिवेंद्रम, these are the districts of Kerala, and South Canara and Koduku districts of the Karnataka. The islands of Zanzibar, now a part of Tanzania, Indonesia, are the major producer of the clove in the world, and it is propagated by the seeds and harvested after 7 to 8 years. Only unopened buds are picked, dried under sun for 4 to 5 days, so it becomes as a reddish brown color spice, and then they have to be dried. हे बघा, reddish brown color दिसते का? कशी दिसते क्लोव? That is the botanical name Syzygium aromaticum. Under the family Myrtaceae, English name is clove, vernacular name is lavang. What is the source? Particularly here we have to use a plant part used, unopened flower. Source म्हणण्यापेक्षा plant part आलं लक्षात. Morphology. Clove tree is a slender, evergreen, up to 2 meters tall. Stems usually cylindrical, branched from the base. Shoot of the growth determined appearing in flushes and forming a dense canopy of the fine twigs or the branches. The leaves are ovate, oblong, elliptic, simple, or some species opposite, glabrous, coriaceous म्हणजे खरबडीत असतात, लगेच तुटतात, and shining with the short reddish petiole. Inflorescence कसा असतो? Terminal coriamb inflorescence or pedunculated inflorescence. Branched inflorescence from the base with 3 to 20 flowers per panicle. Flowers 1 to 2 centimeters long. It is bisexual, hypanthodium, fleshy and reddish. Sepals, petals 4, but sepals are fleshy, triangular and persistent. This is most important. Stamens tuberous, style short, stigma 2-lobed, and fruit is developed called the mother of cloves. It is a berry type. It is ellipsoid, obovoid,
long, dark red, usually containing one oblong seed, 1.5 centimeter long. आलं लक्षात. तर ह्याच्यात जे वेगवेगळे असे हे दिलेले आहेत, लीफचं दिलेलं आहे, कुठं कुठं फ्लावरचं दिलेलं आहे, आलं लक्षात, कुठं कुठं फ्रूटचं सीडचं साईज दिलेलं आहे. हे काही इम्पॉर्टंट नाही तुम्हाला, पण माहीत असावं म्हणून ठेवलेले आहे. आलं लक्षात. युजेस: क्लोव्ह इज व्हेरी ॲरोमॅटिक, हॅज अ फाईन फ्लेवर अँड इम्पार्ट्स वॉर्मिंग क्वालिटीज. बघा, तोंडात घातली कसं होत असतं, एक वेगळा ॲरोमा तयार होत असतं, किंवा एकदम तिखट लागल्यासारखं होत असतं, पंजंट असं, पंजंट. In India, it is used culinary spice, झणझणीत masala, as a flavor with blends well with both sweet and savory dishes. वेगवेगळ्या दोन्हीही डिशेसमध्ये आपण काय करतो, वापरत असतो. इट इज यूज्ड टू फ्लेवर द कन्फेक्शनरी. वेगवेगळे बेकरी प्रॉडक्ट्स आहेत, चॉकलेट्स आहेत, पुडिंग तयार करतात, डेझर्ट चॉकलेट्स, स्वीट्स, सायरप्स, प्रिझर्वेटर्स, सगळ्यामध्ये हे वापरलं जातं. आणि क्लोव्ह इज यूज्ड फॉर फ्लेवरिंग करीज. करीज माहीत आहेत, आपण करतो ते करीज, आमटी, कालवण म्हणा, आले लक्षात. ग्रेव्हीज, हे सगळ्यांना ढाब्यावर जाऊन माहीत झालं आता. पिकल्स, कॅचअप माहीत आहे सगळ्यांना, सॉसेस, डिफरंट टाईप ऑफ सॉसेस, and spice mixtures and a pickling spices. So number of things has to be importance here, in which the clove is one of the content. It is a carminative, medicinally काय आहे, carminative आहे, aromatic आहे, stimulant आहे, and used in flatulence and dyspepsia disease. Clove has stimulating properties and used in betel nut, खाऊचं पान, chew and cigarette making. सिगारेट मेकिंगमध्ये बी घालत असतात, पण पानाच वापरत असतात. गोविंद विडा, घ्या गोविंद विडा, हे कधी गाण लागतं, त्याच्यात वर टोचलेले असते, काय टोचलेले असते, क्लोव्ह. आले लक्षात. In medicine, the essential oil is extracted from this unopened flower bud and is used and aid to digestion. आलं लक्षात. डायजेशनसाठी वापरलं जातं. इट इज अन इन्ग्रेडियंट ऑफ मेनी टूथपेस्टमध्ये बबूल आहे. कितीतरी टूथपेस्ट आता बाजारात आले आहेत, सगळ्याच टूथपेस्टनं कंपन्यांनी काढलेले आहेत. फॉर इट्स अँटीसेप्टिक अँड अँटीबायोटिक प्रॉपर्टीज अँड माउथवॉशेस, डिफरंट टाईप ऑफ माउथवॉशेस, त्याच्यातसुद्धा ते वापरलं जातं. माउथवॉशेस करतात तयार वेगवेगळे. आता तर सॅनिटायझरलासुद्धा हे येण्यासाठी, ॲरोमा येण्यासाठी वापरलं जातं. माउथवॉश तरी आहेतच. म्हणजे केमिकली त्या पद्धतीचं ऑर्गॅनिक कंपाऊंड तयार करून त्याला ते सुगंध देत असतात सध्या बाजारामध्ये. डायरेक्टली क्लोव्ह ऑइल आणि वापरायचं, आलं लक्षात, हे फारच महाग असतं. तरीसुद्धा काही क्लोव्ह ऑइल्स जे असतात हे काही ठिकाणी हे नॅचरली वापरत असतात. The oil has been many industrial applications and employed in perfumes. वेगवेगळे परफ्यूम्स अत्तर तयार करण्यासाठी, किंवा सेंट, सोप्स, टाल्कम पावडर, इतर वेगवेगळ्या जे फार्मास्युटिकल इंडस्ट्रीच्या अंडरमध्ये येत असते. कुठली देखणं दिसायची इंडस्ट्री, त्यामुळे वेगवेगळ्या क्रीम्स आहेत, वेगवेगळे पावडर्स आहेत, वेगवेगळे तुमचे ते काय तोंडाला लावत असतात, सगळ्या डिफरंट क्रीम्समध्ये वापरलं जात असतं. आणि एक सगळ्यात महत्त्वाचं, हे तुम्हाला आलंच पाहिजे, इट इज यूज ॲज अ क्लिअरिंग एजंट इन बायोलॉजिकल प्रिपरेशन लाईक ॲनाटॉमिकल अँड एम्ब्रॉलॉजिकल परमनंट स्लाईडवर. ज्यावेळेला आपण परमनंट स्लाईड करत असतो, ॲनाटॉमिकल असतील किंवा एम्ब्रॉलॉजिकल असतील, त्यावेळेला काय करायचं असतं, हा क्लिअरिंग रिएजंट म्हणून वापरला जातो. म्हणजे द सेक्शन्स हॅज टू बी पास फ्रॉम अल्कोहोल ग्रेडपासून 10, 20, 50, 100पर्यंत, आलं लक्षात. आणि मग अल्कोहोल ग्रेड झाल्यानंतर झायलिन अल्कोहोलच्या ग्रेड असतात, आणि मग प्युअर झायलिनमध्ये ते क्लिअर करायचं असतं. आणि त्यावेळेला त्या झायलिनमध्ये क्लोव्ह ऑइल तयार ठेवायचं असतं. ज्या वेळेला आपण प्रिपरेशन करत असतो 2 स्टेनचं, त्यातलं एक स्टेन जे असतं, काउंटर स्टेन म्हणत नाही, एक स्टेन असतं, कुठलं लाईट ग्रीन असेल, हे लाईट ग्रीन काय केलं जातं, त्या क्लोव्ह ऑइलमध्ये वापरलं जातं.
आणि जेणेकरून डिस्टिंक्ट स्ट्रक्चर्स आहेत हे जे व्यवस्थित दिसावेत आणि त्या स्ट्रक्चर्सला हा जो स्टेनिंग केलेला कलर आहे तो यावा यासाठी काय केलेलं असतं त्या ग्रीन ऑइलमध्ये या पर्टिक्युलरली स्टेनमध्ये त्या स्टेनमध्ये ते वापरलं जातं. आले लक्षात प्रिपरेशन्स केले जातात. म्हणजे इट इज वन ऑफ द क्लिअरिंग रिएजंट आणि हे सेक्शन्स क्लिअर करत असतात आणि बरोबर आतील जे ॲनाटॉमिकल स्ट्रक्चर असेल किंवा एम्ब्रॉलॉजिकल स्ट्रक्चर्स असतात हे पूर्णपणे क्लिअर करून काय करत असतात आपल्याला इमेज ही चांगली दाखवत असतात. द चीप कॉन्स्टिट्यूंट ऑफ द ऑइल युजेनॉल म्हणतात त्याला ऑइलला एक्स्ट्रॅक्टेड अँड यूज्ड अँड इमिटेशन कार्नेशन इन परफ्युम्स अँड फॉर द फॉर्मेशन ऑफ द आर्टिफिशियल व्हॅनिला. हे बघा तुम्हाला जर प्लॅन्ट बघायचं असेल तर इथं तुम्हाला फ्रेश प्लॅन्टची तुम्हाला काय दिसत्या फांदी दिसत्या. आलं लक्षात. ह्या फ्रेश फांदीमध्ये आपल्याला काय दिसत असतात हाय लीव्ज दिसतात. प्लॅन्टचं बघा हे सगळं प्लॅन्टची जी कॅनॉपी आहे ती लोअर ब्रँचची अशी ट्रुपिंग हे झालेले असते. त्यानंतर हे जे फ्लावर्स आहेत हे ट्रायकॉटमसली अशा ब्रँचकडे झालेले असतात आणि पॅनिक्युलेट साईमध्ये इन्फ्लोरेसन्स असतो. आले लक्षात. आणि मग हे हळूहळू फ्लावर्स फ्रुटिंगमध्ये येत असतात. हा जो सेपल दिसतोय तुम्हाला हा तो तसाच राहतो. याला काय म्हणतात परमनंट सेपल्स म्हणतात. तुम्ही जर ह्याच्यात बघितलं तर ह्याच्यातसुद्धा तुम्हाला दिसेल हे काय आहेत सेपल्स आहेत. आणि दालचिनीचा हा जो पार्ट आहे तो स्टॉक काय आहे हा काय आहे बाळानो पेडुंकल आहे. ही अनओपन्ड काय आहे बर्ड आहे. तुम्ही जर दालचिनीचा हा भाग फोडला तर आपल्याला आतमध्ये सीड्स दिसतात किंवा अँथर्स किंवा ओहुरी आणि ओहुरीमध्ये असणारे छोटे छोटे ओव्हिल्स सीडमध्ये रूपांतरित व्हावं लागलेले आहेत असे इथं आपल्याला दिसत असतात. अरे लक्षात. सो दिस इज अबाउट द अनओपन्ड फ्लावर बर्ड ऑफ द क्लो. दिस इज द ए प्लांट and this plant has to be produced a very important this part of the globe. Thank you.